ज्योष्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला शिक्षक पात्रता परीक्षा TATचा पेपर क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. सेट B ची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी खाली काही सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. 150 गुणांचा हा पेपर आहे. 150 प्रश्न आहेत आणि 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटे म्हणजे 2.5 तास वेळ देण्यात आलेला आहे. त्यातील मराठी या विषयावर 1 ते 30 प्रश्न आहेत 30 गुणांसाठी. इंग्रजी या विषयावर प्रश्न क्रमांक 31 ते 60 आहेत 30 गुणांसाठी. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 90 30 गुणांसाठी. गणित या विषयावर आधारित प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 120 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास या विषयावर प्रश्न क्रमांक 121 ते 150 प्रश्न देण्यात आलेले आहेत 30 गुणांसाठी. प्रत्येक विषयाला 30 गुण देण्यात आलेले आहेत. मराठी या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे झोप. प्रश्न क्रमांक 2 ते 4 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 2 कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश. कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 3 कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ. कवितेवर आधारित प्रश्न क्रमांक 4 वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहरलेल्या शेताचे. प्रश्न क्रमांक 5 ज्ञान चक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11. प्रश्न क्रमांक 6 शुत्पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षुद्ध अधिक पिपासा. प्रश्न क्रमांक 7 आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 8 अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. प्रश्न क्रमांक 9 सहसंबंध ओळखा. घुबडांचा गुदकार तर हंसांचा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलरव. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. प्रश्न क्रमांक 12 सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. आणि उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 14 चाफा हलल्यासारखा का दिसत नाही? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 15 चाफ्याची पाने कधी गळून पडतात? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता. प्रश्न क्रमांक 16 पानगळती कोणत्या ऋतूत होते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशिर.
प्रश्न क्रमांक 17. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14वे रत्न दाखवणे. प्रश्न क्रमांक 18. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उदार. कद्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. प्रश्न क्रमांक 19. आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आकृतीत जे अक्षर दिलेले आहे त्यापासून तयार होणारी म्हण आहे चिंती ते येई घरा. आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. प्रश्न क्रमांक 20. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 3. प्रश्न क्रमांक 21. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रोष. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. निष्क्रिय. प्रश्न क्रमांक 23. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चांदणे. प्रश्न क्रमांक 24. म्हणूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रथमा. प्रश्न क्रमांक 25. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चित्र. प्रश्न क्रमांक 26. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण नामे किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4. प्रश्न क्रमांक 27. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. संकटे हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याचे लिंग आहे पर्याय क्रमांक 3. नपुंसक लिंग. प्रश्न क्रमांक 28. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मडकी. प्रश्न क्रमांक 29. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सिंधुताई सपकाळ. मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. पर्याय क्रमांक 30. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तीर्थ स्वरूप. आता इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. क्वेश्चन नंबर 31. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. द टीम वॉज ग्रीटेड बाय डेफिनिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. त्याची आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. व्हेरी लाऊड. क्वेश्चन नंबर 32. Rearrange the jumble parts which are labeled P, Q, R and S to form a complete meaningful sentence. P. When warm summer. Q. To the cold winter. R. Autumn is the season. S. Temperatures gradually decrease. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. RPSQ. क्वेश्चन नंबर 33. Choose the alternative which is opposite in meaning to the word underlined in the given sentence. Such comparison in poetry are useful. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. useless. क्वेश्चन नंबर 34. Identify which part of the sentence has an error. A. The Times of India. B. Has the larger circulation. C. Of all English dailies. D. In India. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. B. क्वेश्चन नंबर 35. चूज द करेक्टली स्प्लिट वर्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ड्युरेशन. क्वेश्चन नंबर 36. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. शेफ यूज दिस मशीन्स टू मिक्स द इंग्रेडियंट्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. These machines are used by chefs to mix the ingredients.
क्वेश्चन नंबर 37. चूज द वर्ड ऑपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. फ्रजाईल. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, रोबस्ट. क्वेश्चन नंबर 38. चूज द मिसस्पेल्ड वर्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, एक्सप्लेनेशन. क्वेश्चन नंबर 39. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग टू द गिवन वर्ड. ओनेस. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, रिस्पॉन्सिबिलिटी. क्वेश्चन नंबर 40. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फ्रॉम द गिवन एक्सप्रेशन. वन हू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, एमिग्रिंट. क्वेश्चन नंबर 41. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. दोज शी लव हिम, शी हॅड टू लिव्ह हिम. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, शी लव हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. क्वेश्चन नंबर 42. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. यू कॅन नॉट ब्रीथ इन धिस सी. ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, ही सेड दॅट आय कुड नॉट ब्रीथ इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ. क्वेश्चन नंबर 43. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्रियंका इज डॅश डॅश दॅन दीपिका. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, प्रिटियर. क्वेश्चन नंबर 44. आयडेंटिफाय द मिसमॅच पेयर. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, कॅट किटन. क्वेश्चन नंबर 45. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डोंट साईड डॅश डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्रेरी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, विथ 2. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्रेरी टू नॅशनल इंटरेस्ट. क्वेश्चन नंबर 46. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश बेस्ड व्हेन करप्टेड बिकम डॅश डॅश रोस्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, द. क्वेश्चन नंबर 47. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. अँड एन्शियंट ग्रीक स्लेव वॉज वर्थ हिज ओन वेट इन साल्ट. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, सिम्पल पास्ट टेन्स. क्वेश्चन नंबर 48. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक अ डॅश डॅश ऑफ कार्ड्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, पॅक. क्वेश्चन नंबर 49. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर हाऊस अँड देअर नेबर्स हाऊस. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, प्रिपोजिशन. क्वेश्चन नंबर 50. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 51 ते 55 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते या पॅसेजवर आधारित आहे. त्यामुळे पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 51. द साऊथम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सीझन्स वन्स अ वीक. क्वेश्चन नंबर 52. जॉन कुक डिवाइज द स्कीम. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल. क्वेश्चन नंबर 53. द प्रॉब्लेम विथ अ quarter of the people who went to John Cook was that they. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, did not know how much they were drinking. क्वेश्चन नंबर 54. most drivers start off with at least. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अ डबल मेजर. क्वेश्चन नंबर 55. द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, affects the body and the brain.
Question number 56. Identify the mood that the underlined modal auxiliary shows in the given sentence. We must follow the traffic rules. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ऑब्लिगेशन. Question number 57. Choose the correct alternative to fill in the blank. Please make it a point to dash dash water taps before you go out. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 टर्न ऑफ. Question number 58. Name the underlined clause in the given sentence. You may go home when you finish your work. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 adverb clause of time. Question number 59. Choose the correct WH type question to get the underlined part as the answer. Let us go to the Italian restaurant. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 which restaurant shall we go to question mark. Question number 60. Select the correct cardinal number for the given. A million. त्याचे आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 61. लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मृत क्रियाकाल अवस्था. प्रश्न क्रमांक 62. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपयोजन. प्रश्न क्रमांक 63. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पार्श्व मस्तिष्क भाग. प्रश्न क्रमांक 64. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्याचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत टिंबटिंब यांनी मांडले. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीन पियाजे. प्रश्न क्रमांक 65. क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश डॅश चौकटी होय. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञान संपादन. प्रश्न क्रमांक 66. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अवबोध. प्रश्न क्रमांक 67. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मानले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तज्ञभूती. प्रश्न क्रमांक 68. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश डॅश या प्रतिमानांचाच वापर केला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. प्रश्न क्रमांक 69. मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मॅकडुगल. प्रश्न क्रमांक 70. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही. या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तुनिष्ठता. प्रश्न क्रमांक 71. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनसंक्रमण. प्रश्न क्रमांक 72. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यसनांच्या आहारी जाणे. प्रश्न क्रमांक 73. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग
अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भावनात्मक कार्य करणे. प्रश्न क्रमांक 74, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 75, गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मूल्यमापन, निवडलेल्या पर्यायांची परिणामकारकता तपासणे. प्रश्न क्रमांक 76, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मृताकडून अमृताकडे. प्रश्न क्रमांक 77, अब्राह्मण कप्तान यांच्या मते व्यवहार आणि तथ्ये यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश डॅश होय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपपत्ती. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगोलिझम. प्रश्न क्रमांक 79, 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 80, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अवधान. प्रश्न क्रमांक 81, ब्लूमच्या वर्गीकरण शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश डॅश हा घटक आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उद्दिष्टे. प्रश्न क्रमांक 82, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रहण, धारणा, प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान. प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना कराटे खेळण्याचे शिक्षण देणे. प्रश्न क्रमांक 84, मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनीती यातील फरक दिसून येत नाही? त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्यनीती अध्यापनाला शास्त्र मानते तर पद्धती अध्यापनाला कला मानते. प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियांमध्ये होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो. प्रश्न क्रमांक 87, ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. प्रश्न क्रमांक 88, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विचार प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 89, स्वतःमधील उणीवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवितात असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तादात्म्य. प्रश्न क्रमांक 90, आसुबेल यांनी आशय, अध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्ययन उद्दिष्टे. गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न क्रमांक 91, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे
तर त्या संख्येची निमपट किती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9. प्रश्न क्रमांक 92. 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4,300 मीटर. प्रश्न क्रमांक 93. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला, तर सामना किती वेळ चालू होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6.25 तास. प्रश्न क्रमांक 94. 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3,005. प्रश्न क्रमांक 95. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 196. प्रश्न क्रमांक 96. 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33.75 मीटर. प्रश्न क्रमांक 97. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोण ADBच्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते? जर माप कोण ADB बरोबर 68 अंश असेल, तर माप कोण AOB किती? बघा, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 112 अंश. प्रश्न क्रमांक 98. काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी रुपये 19,200 मिळते. मजुरांची संख्या 3 ने कमी केली, तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची 1 दिवसाची मजुरी किती असेल? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुपये 240. प्रश्न क्रमांक 99. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम व 50 किलोग्रॅम, 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले व ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 42 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 100. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 235 अंश. प्रश्न क्रमांक 101. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 ने. प्रश्न क्रमांक 102. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 38.4 सेमी. प्रश्न क्रमांक 103. रुपये 8,400 रकमेत रुपये 200 व रुपये 500 किमतीच्या समान नोटा आहेत, तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 24. प्रश्न क्रमांक 104. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 99 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 105. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी रुपये 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुपये 423. प्रश्न क्रमांक 106. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 207 व 195. सूचना. प्रश्न क्रमांक 107 व प्रश्न क्रमांक 108 साठी एका गावाचे 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण आहे 1 सेमी बरोबर 5 अंश सेल्सिअस. या ठिकाणी आलेख देण्यात आलेला आहे आणि त्या आलेखावरून तुम्हाला प्रश्न 107 व प्रश्न 108 सोडवायचा आहे. तापमान देण्यात आलेले आहे आणि आठवड्याचे दिवस देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 107. कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? त्याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 गुरुवार. या ठिकाणी गुरुवार या दिवशी कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त आहे. त्यानंतर आहे प्रश्न 108. 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यातील फरक किती? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 40 अंश. प्रश्न क्रमांक 109. 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 112.5 अंश. प्रश्न क्रमांक 110. 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे 441. प्रश्न क्रमांक 111. 8, 2, 0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 68,642. प्रश्न क्रमांक 112. नमिताने गृह उद्योगासाठी 10,6 7.1/2 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षांसाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 2,40,000. प्रश्न क्रमांक 113. एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विज्ञान. प्रश्न क्रमांक 114. सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली व रुपये 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुपये 300 नफा. प्रश्न क्रमांक 115. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणांच्या किती जोड्या मिळतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 जोड्या मिळतील. प्रश्न क्रमांक 116. ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 सेमी. प्रश्न क्रमांक 117. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न क्रमांक 118. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत रुपये 560 आहे तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3 वाट्या मिळतील. प्रश्न क्रमांक 119. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न क्रमांक 120. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1. परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 121. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संस्थानिक व ब्रिटिश. प्रश्न क्रमांक 122. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किशोर. प्रश्न क्रमांक 123. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायांपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट. प्रश्न क्रमांक 124. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे. प्रश्न क्रमांक 125. राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कनिष्ठ. प्रश्न क्रमांक 126. खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 127. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. हे अयोग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 128. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे. प्रश्न क्रमांक 129. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दमट. प्रश्न क्रमांक 130. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहल पद्धती. प्रश्न क्रमांक 131. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 132. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर. प्रश्न क्रमांक 133. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कमी कमी. प्रश्न क्रमांक 134. थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपारदर्शक. प्रश्न क्रमांक 135. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लुनी. प्रश्न क्रमांक 136. ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 137. खालील पर्यायांपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असणे. प्रश्न क्रमांक 138. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रश्न क्रमांक 139. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 140. रक्तातील अविद्राव्य स्नायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपकेंद्री पद्धत. प्रश्न क्रमांक 141. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विलयन बदल. प्रश्न क्रमांक 142. खालील सांध्यांचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 143. DOT ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षयरोग. प्रश्न क्रमांक 144. खालील बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहेत. त्यातील विसंगत जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कास्यापासून लोखंड. प्रश्न क्रमांक 145. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुचिकलिका. प्रश्न क्रमांक 146. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरमार दलातील अधिकारी मुहम्मद कुली खान. प्रश्न क्रमांक 147. रियासतकार गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. प्रश्न क्रमांक 148. रामायण रामानंद सागर भारत एक खोज श्याम बेनेगल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्याम बेनेगल. प्रश्न क्रमांक 149. भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रझाकार. प्रश्न क्रमांक 150. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. अ आहे आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि ब आहे सोव्हिएट युनियनचे विघटन.